रस्ते ढकलले आहे अशी मागणी होती ना काय हमदी माझ्या शाळेचं नाव क्वारंटाईन होते स्कूल रस्त्यावर चालताना वापर मुलं सुद्धा वापरतात पण वापरचे 4 पाय हे दिशा स्थितीत असल्यामुळे त्यांना पायरीवरून सहज चालतात या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही ॲडजस्टेबल वॉकर ॲडजस्टेबल वॉकरमध्ये या वॉकरचे 4 पाय हे लॉंग स्थितीत असते त्यामुळे या वॉकरचे 4 पाय हे आपल्या गरजेनुसार वर खाली किंवा कमी जास्त करू शकतो त्यामुळे एका व्यक्तीला वरच्या मजल्यावर जायचे असेल तर वॉकरचे हे मागचे 2 पाय खाली करू शकतो आणि जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर वॉकरचे पुढचे 2 पाय खाली करून खाली करून समजायचे तसेच या वापरमध्ये चेअर चार्जिंग पॉईंटने सोलर पॅनल उभं करणे बसतो त्यामुळे वृद्ध लोकांना आणि जखमींना विश्रांतीसाठी सहज उपलब्ध होईल आणि या चार्जिंग पॉईंट जेथे सोलर पॅनलद्वारे विद्युत ऊर्जा पोहोचवली जाते आणि ज्या माणसांना पायरून चालताना येथे अस्वस्थता दूर होते त्यामुळे त्या लोकांना चालता येत नाही त्या लोकांना देखील खूप उपयुक्त आहे। अलामीन उर्दू हाई स्कूल गांजा। हमारा मॉडल का नाम है मल्टीपर्पज़ टेबल लैंप। ये बच्चों को पढ़ाई के लिए कोई भी पढ़ाई करता होगा बच्चा तो उसको फ़ैन वगैरह की ज़रूरत पड़ी तो इसमें फ़ैन भी है। अगर ब्लूटूथ से अगर मोबाइल से कुछ ये देखता होगा वीडियो वगैरह तो ये ब्लूटूथ से ये कर सकते हैं और इसको अगर उसके लैंप वगैरह चाहिए रहेगा तो इससे लैंप भी ये कर सकते हैं। अगर चार्जिंग उसके फ़ोन की ख़त्म हुई हो तो फ़ोन की चार्जिंग भी कर सकते हैं। सोलर से भी उसको चार्ज कर सकते हैं ब्लूटूथ ऑन कर सकते हैं। माझे नाव दिव्या राजेश पवार शाळेचे नाव एलव्ही पंचकृती माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग। आम्ही जुन्या डिशीतले त्याला काचेचे तुकडे लावलेत त्या सूर्याच्या प्रकाशामुळे परावर्तन होते आणि परावर्तन झाल्यामुळे सूर्यप्रकाश एकत्र येऊन ते आपण भात शिजू शकतो पापड भाजू शकतो डाळ बनवू शकतो आणि चहा बनवू शकतो। गुड नाव प्रेम प्रकाश नाव पॅन्डल आहे प्रस्तुतावर हातगाडी मोठ्या प्रमाणात होते उदाहरणार्थ भाजीपाला फळे खेळणी भंगार वस्तू आणि पदार्थ विकले जातात हातगाडी पॅन्डलवर चालते
नमस्कार, माझे नाव अमृत जगदीप पाटे आणि मी दापोली या शाळेतून आलेलो आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्मार्ट फ्लोटिंग फॅन. तर आपल्या घरामध्ये ज्यावेळेस एखादा कार्यक्रम वगैरे असतो त्यावेळेस आपल्याला आपण साफसफाई वगैरे करतो आणि आपण जे फॅन वगैरे पुसायला जातो ना त्यावेळेस आपल्याला भरपूर अडचणी येतात. जसं की वरती चढून स्टूल आणून वगैरे आपण ते पुसणार आणि मग हे करणार. तर यासाठी उपाय म्हणून आपण आपल्या घरामध्ये रॅक अँड पिओन मेकॅनिझम यूज करून अशा प्रकारे फॅनची हाईट आपल्याला हवं आहे तशी ॲडजस्ट करून आपण फॅन आपल्याला हवं आहे त्या हाईटवरती आणू शकतो आणि त्यानंतर आपण हा फॅन फोल्ड देखील करू शकतो जर आपल्याला पाहिजे असेल तर. आणि फोल्ड झाल्यानंतर आपण तो स्वच्छ पुसून पुन्हा आहे त्या स्टेटमध्ये याच प्रकारे वरती नेऊन आपण नॉर्मली यूज करू शकतो. अशा प्रकारे नॉर्मली यूज होतो आणि हा सोलरवरती देखील बॅटरी चार्ज होऊन आपण तो वापरू शकतो. माझे नाव निखिल किसान नांदेबीच्यामध्ये दाखवले त्या इथून आलेलो. त्या माझ्या प्रोजेक्टचं नाव वॉक लेटर कम स्टेअर्स आहे. वॉक लेटर कम स्टेअर्स याचा उपयोग जे एजेड लोक असतात आणि जे व्हीलचेअर यूज करतात त्यांच्यासाठी होतो. जे व्हीलचेअर यूज करतात त्यांना त्याच्याने आपल्या स्टेअर्सने वरती जाणं शक्य होत नाही बसमध्ये. म्हणून वॉक लेटर जर इथे यूज केलं तर ते सहजरित्या वरती देखील जाऊ शकतात व्हीलचेअर घेऊनच सोबत. आणि जर उतरायचं असेल बसमधून आणि खाली यायचं असेल तर ते खाली देखील येऊ शकतात. Standard 10 GPS people and name of my project is Mashaka Nivaran. It is based on the concept of dhuri. In Indian villages, in utensils, the cow dung and some other products are burnt together and the smoke which is produced drives away the mosquitoes. This is the miniature model of the same concept. But the drawback in the dhuri practice is the smoke produced is in very large quantity and it also flattens the walls. So this model excludes those drawbacks as they are smallest in size, they produce less smoke and are also eco-friendly. These are the mosquito repellents available in the market. However, the Mashaka Nivaran are far more better than these as they contain harmful chemicals which are hazardous to our health. They can also cause cancer. So this is also based on our Indian culture and tradition. So it does the combined work of preserving our tradition. And माझं नाव समृद्धी सुरेश आंबेकर. मी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपठाळे तालुका गुहागर या शाळेतून आले आहे. तर ही आहे आमची इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम. या ब्रेकिंग सिस्टीममध्ये आपल्याला ड्रायव्हरची गरजच पडत नाही. ड्रायव्हर ते ब्रेक न दाबताही आपण आपली कार स्टॉप करू शकतो. तर ही ब्रेकिंग सिस्टीम आहे. तर त्याच्यामध्ये इथे 2 फ्रंट या ॲज अ स्टिअरिंग म्हणून इथे पेअर्ड केलेले आहेत. इथे 2 स्प्रिंग जोडलेले आहेत. त्याचबरोबर मागचे 2 रेअर व्हील्स आहेत ते आपण इथे DC मोटरला कनेक्ट करतो. या पिलरला आपण पुढे एक आणि मागे असे 2 सेन्सर्स यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, गाडी मोशनमध्ये आहे, ड्रायव्हर गाडी चालवतो पण ते ड्रायव्हरला गाडीच्या पुढे असलेला ऑब्स्टॅकलच दिसला नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढे जाऊन ॲक्सिडेंटचे चान्सेस वाढू शकतात. त्यामुळे हे सेन्सर्स ड्रायव्हरच्या आधीच गाडीच्या समोर असणारे ऑब्स्टॅकल डिटेक्ट करेल आणि त्याचे समन्स या संपूर्ण सिस्टीमला पाठवेल. ते समन्स इथे या स्टिअरिंगवर आल्यावर इथे प्रेशर निर्माण होऊन इथे लॉक होईल. इथे लॉक झाल्यावर ते व्हील्सचे जे रोटेटिंग असेल ते ऑटोमॅटिकली रोटेटिंग त्याचं कमी होऊन गाडीची स्पीड कमी होऊन एका ठिकाणी गाडी थांबेल, स्टेशनरी होईल. अशा प्रकारे समजा एनी केसमध्ये जर ड्रायव्हर घाबरून ब्रेक लावायचं विसरला किंवा एनी अदर रिझनमुळे ब्रेक दाबला गेला नाही तरीही या सेन्सर्समुळे ऑटोमॅटिकली गाडीची स्पीड कमी होऊन गाडी एका ठिकाणी थांबून आणि पुढे होणारे जे काही ॲक्सिडेंट असेल संभाव्य धोका आपण टाळू शकतो. इथे प्रेशर आल्यामुळे इथे पुढे रोटेटच होत नाही. त्यामुळे या साईड व्हील्सचं रोटेशन कमी होऊन स्पीड कमी होऊन गाडी थांबते. अशा प्रकारे आपण त्याच्या पुढे म्हणजे आजकालचे पुणे मुंबई क्राऊडेड सिटीमध्ये होणारे जे काही ॲक्सिडेंट्स असतील ते आपण कमी करू शकतो.
myself Zishan Asif Lanjekar from Saida MS High School, Udayanagar, Ratnagiri. My project is about panic sensor device. Here I have used GSM module with Airtel SIM card, and here I have used GPS module with Arduino microcontroller, which is like a brain for the GSM and GPS module. So when the woman or elder people are stuck in some situations where they cannot contact someone, they can press this button, and by this a message will be sent on the mobile phone with the live location of the someone who is there. So when we click on this link, live location will be opened. Like now we are in Lanja, so this Lanja's location is here, and it generates a voice call will be also there on this mobile phone. We can register 2, 3 or even more numbers on this SIM card, like police number or even our family number. रामचंद्र बावनकुळे हा जयेश नरेश पाटील शाळा आदर्श माध्यमिक विद्यामंत्री बेलारी बोलतो. आम्ही इथे एक छोटासा भूकंपाचा प्रोजेक्ट बनवला आहे. जसं की आपण घरी असताना आपल्याला भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी आणि वित्तहानी होते, आणि ती वित्तहानी किंवा मानवी हानी टाळण्यासाठी हा प्रोजेक्ट बनवला आहे. जसं की आपण जेव्हा घरात असताना आपल्याला जर भूकंपाची पूर्वसूचना मिळाली तर आपण घरातून बाहेर योग्य ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो. आता जसं की भूकंप होताना जमीन हादरते, जेव्हा जमीन हादरते तेव्हा अशा प्रकारे आपल्याला इथे कनेक्शन पूर्ण होऊन सायरन मिळू शकतो. त्या सायरनमुळे आपण घरातून बाहेर सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो, आणि हे वापरण्यासाठी अगदी योग्य असून आपण कुठे वापरू शकतो. जसं की अपार्टमेंट म्हणा, बिल्डिंग किंवा डोंगराळ प्रदेशात कुठे वापरू शकतो. हा सर्वसाधारण माणसाला वापरण्यासाठी अगदी सोपा आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा धोका नाही किंवा कोणत्याही प्रकारे बंद पडू शकत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव गीता रवींद्र गायकवाड. मी हायस्कूलची विद्यार्थी. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट्स फॉर फायर स्ट्रॅटेजीज. आपल्या देशात ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे, आणि त्याचं मेन कारण म्हणजे जे भटके जनावर असतात ते गाडीसमोर येतात, अचानक येतात आणि ॲक्सिडेंट होतो. त्यावर उपाय म्हणून मी हा अल्ट्रासॉनिक सेन्सर घेतला आहे, आणि त्याचं एक सिस्टीम तयार केली आहे, सर्किट तयार केलं आहे. तर अल्ट्रासॉनिक सेन्सरची रेंज असते 4 to 5 मीटर. त्या ह्याच्यामध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी सिग्नल पाठवतो रिसिव्हरला. रिसिव्हर सिग्नल करून सिग्नल घेऊन ह्याला पाठवतो बझरला, आणि बझर वाजायला लागतो. बझर वाजल्यामुळे ड्रायव्हर अलर्ट होतो. इन फ्युचर आम्ही फ्युचर इम्प्रूव्हमेंट म्हणून AI च्या मदतीने त्या गाडी म्हणजे जशी गाडी चालू असताना इन मोशनमध्ये असताना बझर वाजल्यापासून ती गाडी कशी काढणार, आणि बरोबर गाडीचे जे ब्लाइंड पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये पण हे सेन्सर्स लावू शकतो. ही जी सिस्टीम आहे ती आपण 2 व्हीलर्स, ॲम्ब्युलन्स, रिक्षा या सगळ्या गाड्यांमध्ये वापरू शकतो. थँक्यू. माझ्या शाळेचं नाव पदकर गुरुजी विद्यामंदिर डोंगरे. माझ्या प्रोजेक्टचे नाव लेझर ऑफ सिक्युरिटी सिस्टम. हे लेझर आहे. ही लेझरमधून जी लाईट जाते ती इथे जाते, मग इथून इथे, आणि इथे जर कनेक्शन पूर्ण झाले असल्यास ते इथे बजर नाही वाजत, आणि जर कनेक्शन अर्ध झाल्यास बजर वाजतो, व त्यामुळे लोकांना कळतं की घरात चोरी होण्याचा प्रयत्न होतो. नमस्कार, माझं नाव तन्मय लक्ष्मण कोकरे. माझ्या शाळेचं नाव राभा शिंदे प्रशाला रत्नागिरी आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव फूड स्पॉइलेज डिटेक्टर असं आहे. हा प्रोजेक्ट आपल्याला DH11 सेन्सर हा टेम्परेचर, ह्युमिडिटी, तसंच MQ4 सेन्सर हा आपल्याला मिथेन गॅस सांगतो. तसंच आपण इथे LCD डिस्प्ले लावलेला आहे, त्याच्यावर आपल्याला टेम्परेचर, ह्युमिडिटी, मिथेन गॅस ह्याची व्हॅल्यू येते. तसंच आपल्या लॅपटॉपवर सुद्धा टेम्परेचर, ह्युमिडिटी, गॅसची व्हॅल्यू येते. परत आपल्या फोनवर सुद्धा याची सर्वांची व्हॅल्यू येते. हा आता आपण एक ॲपल आहे, ते आता आपण खराब घेतलं नाही आहे, पण जर आपण खराब घेऊ शकत नाही त्याच्यासाठी आता आपण ह्याचा वापर सॅनिटायझरचा वापर करत आहोत. त्याच्यामध्ये मिथेन गॅस असतो. आता हे जे फळ आहे
ते आपण या बॉक्समध्ये ठेवलो. आता जो MQ4 सेन्सर आहे तो गॅस डिटेक्ट करेल. अशा प्रकारे इथे गॅस वाढेल. गॅसची व्हॅल्यू आपल्याला फोनवर येते. ही गॅसची व्हॅल्यू जेव्हा 400च्या पुढे जाते तेव्हा आपल्याला एक असा अलर्ट येतो. तसाच अलर्ट आपल्याला जीमेलला सुद्धा येतो. अशा प्रकारे आपल्याला जीमेलला सुद्धा अलर्ट येतात. जर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी वाढत असेल तर आपण ती कंट्रोल करू शकतो. पण जर गॅस ही वाढली असेल तर आपण हे फळ फेकून दिले पाहिजे. नमस्कार, मी पियुष परशुराम. माझ्या शाळेचे नाव श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय कृषी. आता जे शेतकरी असतात त्यांना जगाचा पोशिंदा म्हणतात. ते धान्य पिकवतात, सर्व जगाचे पोट भरतात. आणि अशा शेतकऱ्यांना कधीसुद्धा शेतामध्ये जावं लागतं. रात्रीच्या वेळी जेव्हा त्यांना शेतामध्ये जावं लागतं तेव्हा त्यांना झाडाझुडपातून होऊन शेतामध्ये जावं लागतं. आणि अशा वेळी शेतामध्ये जात असताना त्यांच्या पायाखाली एखादा विषारी प्राणी आला तर त्यांना त्याच्यापासून धोका होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. हा काय करतो, हा जो मोशन सेन्सर आहे तो एखादा विषारी प्राण्याच्या बॉडीमधील हीट कॅप्चर करतो व त्याचा एक सिग्नल बनवून बझरकडे पाठवतो. आता हा जो बझर वाचतोय ना ह्याच्यामुळे शेतकऱ्याला एक अलर्ट होतो शेतकरी की ज्याच्यामुळे तो त्याच्या पुढची जी स्टेप्स आहेत स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तो घेऊ शकतो. एक छोटासा फर्स्ट एड बॉक्स पण दिलेला आहे ज्याच्यामुळे काय होईल की शेतामध्ये फिरत असताना थोडंसं खरचटलं असेल किंवा लागलं असेल त्याच्यावर लगेच त्या जागेवरच प्रथमोपचार करतो. माझं नाव आकांक्षा योगेश सकरे. मी दादासाहेब सरवरे विद्यालय गुरुजी या शाळेतून आलेली आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे मल्टीपर्पज रोटेटम ज्यूस. त्यामुळे जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा आपल्या आईला चपात्या लाटायला भरपूर वेळ लागतो. मग ते वेळ वाचवतो. म्हणजे काय करायचं, जो पिठाचा गोळा असतो तो आपण लाट ठेवायचा आणि इथे पायाने जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा इथे चपाती तयार होते. आणि सोबत त्याचा वापर LED लाईट्स म्हणजे जो हा वाला दांडा आहे तो आपण खालच्या होलमध्ये टाकण्यासाठी म्हणजे हे मशीन फिरवतं. आणि ज्या फोडी असतात फळांच्या त्या आपण इथे ठेवल्या आणि प्रेस केलं की इथून आपल्याला सरबत येतं. आणि सोबत त्याला चाकू आहे त्यामुळे हे आपण हलवू शकतो. आणि हे मिनी गॅस सिलेंडर किंवा शेगडी ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याला आपण ड्रॉईंग टेबल किंवा स्टडी टेबल म्हणूनही वापरतो. आणि ह्याचे पार्ट आपण वेगळे करू शकतो त्यामुळे हे सहलीला किंवा बाहेर फिरायला जाताना त्याला भरपूर उपयोग होतो. नमस्कार, माझं नाव ज्योतिर्मय जयेश गुरव आहे. मी इयत्ता 7वी अ मध्ये पटवर्धन हायस्कूल इथे शिकत आहे. दरवर्षी माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे कृषक मित्र छत्री म्हणजेच मल्टीपर्पज अम्ब्रेला. दरवर्षी उष्माघातामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. त्यासाठी उपाय म्हणून मी ही छत्री बनवली आहे. या छत्रीमध्ये सोलर पॅनल लावलेला आहे ज्याच्या ऊर्जेचे रूपांतर आम्ही सेलच्या द्वारे इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. आणि त्याला उष्माघातापासून वाचवण्यासाठी हा फॅन आहे ज्यामुळे त्याला थंड हवा लागते आणि उष्माघाताचा धोका टळतो. तसेच त्याला रात्री पायाखाली दिसण्यासाठी हे LED लाईट्स लावलेले आहेत. तसेच आम्ही हे चार्जिंग मॉड्यूल तयार केले आहे. जेव्हा शेतकरी काम करत असेल तेव्हा चार्जिंग मॉड्यूल काम करेल आणि हा सेल चार्ज होत राहील. जेव्हा तो सेल डिस्चार्ज होईल तेव्हा याचे सेलने तो रिप्लेस करता येईल आणि शेतकऱ्याचं काम कायम राहील. तसेच हा लाईट आम्ही केलेला आहे जो दिवसा चार्ज होईल आणि रात्री डोक्यावर लावून त्याला काम करता येईल. माझं नाव अद्वैत संतोष दगडे. मी इयत्ता 10वी शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव दादासाहेब सरवरे विद्यालय गुरुमी आहे. माझ्या प्रकल्पाचं नाव आहे स्प्लिटिंग क्लीन आहे. मानवाच्या शरीरातून शौच मूत्र झोपीद्वारे उत्सर्जन होत असते. ह्या नैसर्गिक प्रक्रिया आहे. ह्याच्यावर व्यवस्थापन कायच आपल्याकडे नाही थुंकीवर. आता आपल्यावर शौच मूत्र ह्यावर व्यवस्थापन म्हणून संडास मूत्र आपल्याला बांधताना दिसतात. पण थुंकीवर आपल्याला व्यवस्थापन कुठे नाही. आता जागोजागी लिहिलेलं असतं येथे थुंकू नये, पण असं कुठे गेलं नसतं ना की येथे थुंका, ते ऑप्शन नसतं.
म्हणून मी काय केलं की बकेट घेतली, बकेटला सेन्सर लावले. आता हे कर्व असल्यामुळे कसं आहे ते रेडियस जास्त वाढेल म्हणून तुमचं ते सारखं ते ओपन होतं आहे. की आपण जेव्हा आलं ते ओपन होते आणि आत ती कॉईल आहे त्याचा, ती कॉईल तापते. कॉईल तापल्यामुळे आतल्या पाण्याचं बाष्पात रूपांतर होतं. त्यामुळे आतली थुकी ती बॅक्टेरिया नष्ट होतात. जास्त झालेले ते मग वाफेचं रूप बाहेर ते निसर्गात मिक्स होतात. ते मग समजा या वाफेचं काय पोर्शन ह्याच्यावर राहिलं कॉईनच्या सरफेसवर, तो हे पाण्याला मोटर अटॅच केलेली आहे. ते पाणी ह्या मोटरमधून जाऊन हे बघा हे बघा इथं पडतं आहे ते हे क्लीन होऊन ते ह्या आउटलेट पाईपमधनं बाहेर पडू शकतं. आणि ही संकल्पना संपूर्ण नाविन्यपूर्ण आहे. ही तुम्हाला कुठेही गुगल, यूट्यूब, क्रोम कुठेही तुम्हाला सापडणार नाही. ही संपूर्ण स्वयंचलित आहे. ते बघा ऑप्शन आहे थँक्यू. आता हे फ्लॅप ओपन स्पीड इन्साईड. आता हे ह्याला 12 ते 14 सेकंदाचा कालावधी असतो. आता 12-14 सेकंड झाले तर आपोआप बंद होऊन थँक्यू क्लीन असं तुम्हाला दिसणार त्यावर. हे बघा हे बघा पाणी येतं आहे. हे बघा हे पाणी येते साईडने सगळं. हे बघा हे सगळं पाणी आता हे बघा आणि बाहेर पडतं असं. आता ह्याचं समजा आता मॉल किंवा हॉस्पिटलच्या ठिकाणी कसं आपण बाथरूमच्या साईडला अटॅच करू शकतो किंवा त्यांचे ड्रेनेज सिस्टीम त्याच्यासाठी वेगळी आपण बनवू शकतो जेणेकरून ते पाणीचं व्यवस्थापन सुद्धा होतं. आता समजा महानगरपालिका वगैरे त्या जागोजागी आपण ते हे करू शकतो ना, बसवू शकतो. ते कुठे एकदम समोर खांबावर पण ते अटॅच होऊ शकतो. तर समजा ह्याला पुढे जर आयुष्यात जर समजा पेटंट मिळाला तर हे आपण हॉस्पिटल, महानगरपालिका अशा ठिकाणी बस स्टेशन वगैरे अशा ठिकाणी आपण तो देऊ शकतो. नमस्कार सर. तर माझ्या मॉडेलचं नाव आहे लाईफ सेवर सॉल्व. माझ्या मॉडेलचं टॅगलाईन म्हणजे अवेक बिफोर डॅमेज हॅपन. तर हे मॉडेल मी का बनवले तर आजकाल ऑटिझम असलेल्या अनेक मुलांमध्ये तसेच मानसिक अस्थिरता असलेल्या अनेक व्यक्तींमध्ये आपल्याला झोपेत चालण्याची समस्या वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे झोपेत चालणाऱ्या व्यक्तीला आपल्या भोवती असलेले वातावरण, धोकादायक वस्तू, उंची, अग्नी, पायऱ्या, दारे याबद्दलची काहीच जाणीव नसते. म्हणजेच ते पूर्णपणे अनकॉन्शियस स्टेटमध्ये असतात. त्यामुळे झोपेत चालणे ही फक्त एक साधारण झोपेची तक्रारच नव्हे तर लाईफ थ्रेटनिंग मेडिकल कंडिशन बनली आहे. त्यामुळे जेव्हा ती व्यक्ती झोपेत चालते तेव्हा दुर्दैवाने ते कोणते कार्य करते, कुठे जाते, कोणती वस्तू हाताळते, त्याने होणारे परिणाम काय याबद्दलची त्याला काहीच जाणीव नसते. त्यामुळे होणारे जे अपघात आहेत ते म्हणजे जिन्यावरून घसरून पडणे, स्वयंपाक करताना हात कापला जाणे, तसेच गॅस हाताळणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळणे किंवा काही केसेसमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की तो माणूस अचानक हिंसक वागू लागला आहे. म्हणजे त्याच्या जवळ जर कोणती धारदार वस्तू असेल तर तो त्याने समोरच्याला फोन देखील करू शकतो. व त्यामुळे मी हा सॉक्स बनवला आहे. तर हा कसा काम करतो तर याच्या प्रेशर पॉईंटमध्ये मी 2 कंडक्टिंग फॉईल जोडले आहे व त्याच्या सर्किटमध्ये मी एक इंडिकेटर बझर जोडलेला आहे. त्यामुळे जेव्हा ती व्यक्ती झोपेत चालण्यासाठी या सॉक्समध्ये पाय ठेवते तेव्हा याच्यावर प्रेशर पडल्यामुळे या 2 कंडक्टिंग फॉईल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात व त्यामुळे हा बझर वाजू लागतो. उदाहरण म्हणजे हा पाय आहे ना, जेव्हा हा पाय ठेवायचा तर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन हा बझर वाजू लागतो. त्यामुळे होणारे जे 2 महत्त्वाचे परिणाम आहेत ते एकाच वेळेला होते. पहिला म्हणजे तो व्यक्ती तिथे तत्काळ जागा होतो व तो अपघात टळतो व दुसरा म्हणजे घरातील इतर लोक देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात व त्या व्यक्तीला त्या अपघातापासून वाचवतात. व हा सॉक्स वॉशेबल देखील आहे व तसेच इथे जर सर्किट डिस्कनेक्ट झाल्यास ते आपण घरातल्या घरात परत पुन्हा जोडू शकतो व अत्यंत कमी खर्चामध्ये बनवलेला आहे. व ऑटिझम सकट अजून देखील आपण याचा यूज करू शकतो. जसं की लहान मुलांना तसेच वृद्ध लोकांना देखील आपण हा सॉक्स घालायला देऊ शकतो. जेणेकरून माझं मॉडेल मी बनवलं आहे का तर लोकांनी मॉडेल बनवलेले आहे ते सामाजिक गरजांसाठी. तर मी सामाजिक गरजांसोबत लोकांचा जीव वाचवणे ही देखील कन्सेप्ट यामध्ये ॲड केलेली आहे. माझे संपूर्ण नाव कुमार सातवी विवेकानंद शेंडगे असे आहे. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यामंदिर जयगड असे आहे. माझ्या उपक्रमाचे नाव यूज ब्राईट अँड जनरेट इलेक्ट्रिसिटी अँड ट्रॅक लोकेशन असे आहे. त्या अंतर्गत मी असे बोट बनवलेले आहे जे बोट स्वतःहून इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतात. तसेच त्यांच्या आधारे लोकेशनही त्याच्या रिसिव्हरला पाठवले जाऊ शकते. ह्या बोटमध्ये मी 3 पाजिटिव्ह इलेक्ट्रिक डिस्कचा यूज केलेला आहे. या डिस्कमध्ये तयार होणारी एनर्जी डायोड 1N407 ह्या 4 डायोडच्या स्ट्रिकला जोडलेले आहे. तसेच त्यातून तयार होणारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आउटलेट ह्या USB कन्व्हर्टरला जोडलेले आहे.
USB कन्व्हर्टरला तुम्ही एखादा फोन जोडून फोनसुद्धा चार्ज करू शकता. तसेच मी या ठिकाणच्या USB कन्व्हर्टरला केबल जोडून ह्या आर्डिनो नॅनोला पॉवर दिली आहे. तसेच हे लोकेशन डिव्हाइस चालवले आहे. या ठिकाणी SIM 800L निऑन 6M यांसारखे प्रभावी चिपमुळे हे एक करेक्ट सुनिश्चित अशा प्रकारचे लोकेशन डिव्हाइस होतं. ह्या डिव्हाइसमुळे लोकेशन समजण्यास मदत होते. जसे की लहान बालके, वृद्ध व्यक्ती, स्त्रिया, सैनिके यांसारख्या व्यक्तींना ह्या बोटचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आहे. कारण ह्या बोटमुळे एनर्जीसुद्धा तयार होते आणि लोकेशनसुद्धा ट्रॅक होते. जसे की आपण सैनिकांचा विचार केला तर सैनिक 4-4 वर्ष बर्फाळ 4-4 महिने बर्फाळ प्रदेशात राहतात. त्या ऊर्जेची पूर्तता होते. त्यामुळे ते ह्या वस्तूंच्या आधारे स्वतःहून एनर्जी तयार करून स्वतःहून आपले मोबाईल चार्ज करू शकतात. तसेच आपलं लाईव्ह लोकेशनसुद्धा आपल्या हेडक्वार्टर्सला पाठवू शकतात. डिव्हाइस पूर्णतः हिमवृष्टी झाली तरीही खराब होणारच नाही. पण हे पूर्णतः वॉटरप्रूफ आहे. यात आपल्या दैनंदिन जीवनातल्या किमान गरजा तरी पूर्तता करू शकतो. कॉलेज पाहिजे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट होल्डिंग्स ऑन रोड. जसं की आपण बघतो की मोठ्या वाहनांना होल्डिंग करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम असतो. गाडी समजत नाही तर आपण काय केलं इथे डिस्प्ले लावलेला आहे जेणेकरून ना पुढे येणारी गाडी आपल्याला पटकन आढळते आणि आपले अपघातसुद्धा वाचतात कमी होतात. अपघात कमी होतात जेणेकरून जीवितहानी होत नाही. आणि हे देखील आपलं बजेट एस्टिमेट आहे. जे आपण प्रोजेक्ट का करतो आहे तर हे अपघात झालेले आहेत. आपण रिअलमध्ये आता हा ओव्हरटेक त्याला कॅमेरा नव्हता म्हणून तो डायरेक्ट ओव्हरटेक झालेला आहे तसंच आहे. तर तसंच आपण केलेलं आहे. आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये काय म्हणजे सुविधा आहेत आपण बघू शकतो. कंपनीत आपण वर्किंग केलेलं आहे, ॲडव्हान्टेज केलेलं आहे. त्यानंतर आपले प्रोजेक्ट एस्टिमेट पण आहे. समजा खऱ्यामध्ये करायचं असेल तर कमीत कमी 20,000 रुपये खर्च होऊ शकतो. थँक्यू. Project is water carrier over. People in drought affected areas have to walk distance to fetch water for drinking and daily use. A lot of time of a day spent in fetching. So we can solve this problem by making this water carrier over. In drought affected areas, people, especially women or children, often walk long distance to fetch water. So it is designed to make this task easier, faster, or more efficient. We can use high quality plastic tank to make. After making this, we can carry 50 to 60 liters of water at a time by this roller. By water filling in it, we can carry this roller easily by a person like a Baba Gadi. We can easily push this roller even from a long distance with less effort. नमस्कार सर, माझे नाव रितेश मोरे. मी सरस्वती विद्या मंदिर दापोली या शाळेचा. माझा प्रोजेक्ट आहे स्मार्ट टॉयलेट. तर खूप वेळा होतो लहान बाळ फ्लश करायला विसरतात. तर मी त्याचं सोल्युशन पाहिलं आहे. त्याच्यामध्ये हा ऑटोमॅटिक फ्लश करेल आणि समजा जर लहान बाळाने फ्लश नाही केला तर काय होतं, पूर्ण घरात दुर्गंध पसरतो. तर हा सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आयर सेन्सर माणसाला डिटेक्ट करतो आणि लीड ओपन करतो. लीड ओपन झाला आणि माणूस गेला की लीड बंद होईल आणि फ्लश होईल. मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो. हे बघा, हा खाली कॅन आहे, ह्याच्यामध्ये फ्लशचं सगळं पाणी आहे. हा बघा, समजा माझा हात माणूस आहे, हा जवळ गेला की लीड ओपन होईल आणि लांब गेला की लीड बंद, फ्लश चालू होईल. नमस्कार, माझं नाव दीपक प्रशांत कुमार.
सर मी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथून आले आहे सर. माझ्या मॉडेलचं नाव वॉटरफॉल ट्री प्रोटेक्शन. सर हे मॉडेल असेल ना की झाडं लावतो गाणे वगैरे नुकसान न होण्यासाठी सर मी मॉडेल तयार केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आपण झाडांची सुरक्षा करू शकतो, झाडांना योग्य तर पाणी पुरवठा करू शकतो. हे मॉडेल तर तुम्ही रोडच्या कॉर्नर साईडला वगैरे लावलं काय होतं की जेव्हा रात्रीच्या वेळेला वाहनांची जेव्हा लाईट याच्यावरती पडते काय होतं लाईट पडल्या करणारे काय हे रिफ्लेक्ट करतं. रिफ्लेक्ट केल्याने काय होतं की वाहन चालक सावधानपूर्वक गाडी चालू शकतात. त्याने काय होतं की आपलं जे वाहन चालक सावधानपूर्वक गाड्या चालू शकतात आणि आपल्या मॉडेलसुद्धा एकदम सेफ्टी आणि आपल्या गाड्यांचं संरक्षण पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. समोर गाडी आली की या साईडचं इंडिकेटर पेटलं, मग अपोजिट साईडचं इंडिकेटर पेटल्यावर या गाडीला समजणार की पूर्ण कोणती तरी गाडी येते आणि या साईडला गाडी आली की या गाडीला समजणार पूर्ण गाडी येते. ते दोघं पण आपले स्पीड लिमिट कमी करतात, स्पीड कमी करतात, अपघाताची शक्यता एकदम कमी होते आणि अपघात आपल्या इथं टाळता येते. प्रोजेक्ट केलेला आहे. तर याचा उपयोग असा होतो की बघा तुम्ही बरेच जण डीमार्टमध्ये शॉपिंगला जाता ना, तर ते डीमार्टमध्ये शॉपिंगला गेल्यानंतर तुम्हाला जेवढे काय पदार्थ किंवा वस्तू तुम्हाला लागतात तेवढं तुम्ही काय करता ट्रॉलीमध्ये ॲड करत जाता. समजा 10 मिनटामध्ये तुमची ही शॉपिंग आवरत असेल तर त्याच्या कित्येक कोटींनी वेळ पुढे जातो, पुन्हा तुम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागतं ना रे पुढच्या लाईनमध्ये बिलिंगसाठी. तो बिलिंगचा जो काय टायमिंग आहे ना तो वाचवण्यासाठी आपल्या या प्रोजेक्टचा उपयोग होईल. तर आपल्याला काय करावं लागेल, जेवढे डीमार्टवाले आहेत त्यांना ही सिस्टीम ॲड करावं लागेल, प्रत्येक ट्रॉलीला हे सर्किट बसवावं लागेल. तर वर्क कसं होणार बघा, डीमार्टमध्ये जेवढे प्रॉडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल म्हणतो मी याला साखरेचा पाऊच म्हणतो, काय पाऊच नाही साखरेचा पाऊच तात्पुरतं म्हणतो, त्याला काहीतरी युनिक कोड दिलेला आहे. असं जेवढे प्रॉडक्ट असणार डीमार्टमध्ये बिस्किटचा पुडा असेल, सो अँड सो काय असतील जेवढे प्रॉडक्ट असणार तर प्रत्येक प्रॉडक्टवरती वेगवेगळे कोड असतात. कोड असण्यासाठी तर त्याचा डेटा जो असणार तो या मायक्रो कंट्रोलच्या चिपमध्ये तो डेटा फीड केलेला असणार. लक्षात समजा ही साखर असेल, साखरेचा दर 30 रुपये असेल तर 30 रुपये तो सेन्स करणार. ज्यावेळी मला ट्रॉलीमध्ये ही 1 किलो साखर ॲड करायची याच्यावर मी फिरवणार, हा रीडर आहे, हा रीडर काय करणार याची डेटा रीड करणार, 30 रुपये याच्यात ॲड करणार. जेवढी ॲड झालेली अमाऊंट या LED स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. जेवढे प्रॉडक्ट तुम्ही ॲड करत जाणार तर नंबर ऑफ प्रॉडक्ट असतात बरोबर, आपली मोठी लिस्ट असते भली मोठी, जेवढे प्रॉडक्ट तुम्ही ॲड करत जाणार तसे तेवढी अमाऊंट इथे ॲड होत जाणार. तुम्ही फायनली टोटल अमाऊंट डायरेक्टली काय करणार काउंटरला जाऊन पे करू शकता. म्हणजे तुमचा वेळ कुठला वाचणार, काउंटरला जाऊन जे काय आपण स्कॅनिंग करतो स्कॅनिंगसाठी लाईन लागते. कधी कधी काय असतं आपल्या एका दुसरा प्रॉडक्ट असतो, आपल्या पुढच्या व्यक्तीचा किती असतो 2-4 ट्रॉल्या भरलेल्या असतात, त्याला अर्धा आणि आपलं 2 मिनिटाचं काम असतं. आपल्या 2 मिनिटाच्या कामासाठी आपण अर्धा तास थांबतो, तो आपला अर्धा तास वाचणार.